उत्पन्न 100% उत्पन्न आहे. हम्म. पण स्वतःची माणसं पाहिजे संग, म्हणजे स्वतः करणार माणूस पाहिजे. हम्म. लोकांच्या विश्वासावर हे धंदा सोडा जमत नाही. लोकांच्या विश्वासावर काय होते दादा नेमकं लोकांवर केलं तर? लोकांचा धंदा कसं, लोकांचा माणूस कवा करते कवा करत नाही. म्हणजे बुलेटवर दूध सप्लाय करता का तुम्ही? नाही नाही, दुसरी आहे ती गाडी, ही गाडी घेतली रे. म्हणजे दूध व्यवसायिक देखील समजा दुधाचा व्यवसाय करता, पण तुमच्याकडे बुलेट वगैरे म्हणजे चांगलं उत्पन्न या दुधाच्या व्यवसायावर घेतलेलं आहे? हा, व्यवसाय दुधाच्या व्यवसायच केले पुरे. म्हणजे हे बुलेट सुद्धा तुम्ही दुधाच्या व्यवसायावर घेतलं? हो, घेतलं. बुलेट सुद्धा दुधाच्या व्यवसाय घेतले. बरं. कम झालं. दुपार काय करणार, चारा टाकले की समाधान. 4 ला उठायचं, पाणी पाजायचं, दूध काढायचे. सरासरी ते एक भाऊ सकाळी ती चारा आणते एवढा पुरा, आणि नांदेडला लॅबला अभ्यास करायचा ती. आपण नांदेडून दूध येऊन टाकून येऊन हे समजा आम्ही कारभार सांभाळता. बाकी याचं नाव आहे अनिल दसरे ढेपे, घराणा कापशी गुंपा, तालुका दावा, जिल्हा नांदेड. बरं. आता हे दूध व्यवसाय किती दिवसापासून करता तुम्ही? आम्हाला 3 वर्ष झाले दूध व्यवसाय करायला. 3 वर्ष झाले का? तर दादा आता हे दूध व्यवसाय करायचा विचार कशामुळे आला तुमच्या मनात? विचार काय, हेच आज शिक्षण नाही काय नाही, शिक्षण केले 12वी पर्यंत. मग आता नंतर आता वरी काही करावं नाही, डायरेक्ट हे दूध व्यवसाय केला, शेतीला जोडधंदा म्हणून. म्हणजे जॉब साठी कुठे प्रयत्न वगैरे केलते का तुम्ही? नाही, कुठे काय केलं नाही आम्ही. डायरेक्ट म्हणजे 12वी झाल्यानंतर दूध व्यवसाय व्यवसायच केला आम्ही. बरं. हे म्हशी कुठून आणल्या तुम्ही? म्हशी आणल्या नांदेडच्या बाजारात आणल्या, घोडेगाव आणल्या म्हशी तिकडे. बरं. हरियाणाला वगैरे गेलते का म्हशी वगैरे आणायला? नाही, हरियाणा नाही अशात. नाही होते, घोडेगाव आणल्यात म्हशी. बरं. काय किमतीच्या आता? किमती आपल्या 1.25 लाखाच्या म्हशी आता बाय. सगळे एकच किमतीच्या? 1,25,000, 30,000, बरं. 40,000 आता. बरं. तर आता याचे दूध किती देतात एक म्हैस? एक म्हैस 8 लिटर 9 लिटर दूध देते. बरं. 8-9 लिटर दूध देते का? हो. बरं. आणि दुधाची विक्री कुठे करता तुम्ही? आम्ही नांदेडला करता डायरेक्ट. बरं. काय भाव मिळते तुम्हाला? आम्हाला 70 रुपये भाव पडते. 70 रुपये नेऊन तुम्हाला द्यावं लागतं? हो, नेऊन द्यावं लागते आपल्याला. बरं. आणि आता दादा याच्यामध्ये एकूण म्हशी किती आता तुमच्या? आपल्या 14 म्हशी आहे आपली पुरी. 14 आहे का? हो. बरं. आता काय लोक काय करतात, शेती किंवा तुम्ही आता घरीच केलं सगळं नियोजन? घरी म्हणजे आपल्या शेतातच घर आहे. बरं. जागेवर समजा सोय आपल्या इथं. बरं. त्याच्यामुळं आणि घरी राहून थोडं इथल्या इथं व्यवस्थित जाते. जाते 12 मेस 24 तास. शेताकडे साकार राहिला माणूस शेताकडे. ही म्हैस कुठली आहे? हे बी तिकडे हरियाणाचं हे बी. बरं. हे काय किमतीला पडली? हे आपण ते आणल्या 5टी आणली आपण तिथून. 70,000 पडली आपल्याला. बरं. दादा म्हशी घेताना कुठल्या घ्यायला पाहिजे? 5ट्या बऱ्या की आपल्या हे म्हशी चांगल्या? सरासरी 5ट्याचं कमी भरोसा राहते, याच्याच म्हशी घ्यावं. 5ट्या म्हशी गॅरंटीने काय भेटणार किंवा खाली निघतात काय राहते. जास्त धंदा सुरू करायचा म्हणलं तर याच्याच म्हशी घ्यायच्या. म्हणजे दूध चेक करून विल्यानंतर म्हशी घ्यायच्या. धंदा चालू करायचा असतो साधारण 2-3 टाइम दूध चेक करून घ्यायला पाहिजे का? 2-3 टाइम. तुम्ही खरेदी करताना तसंच करता? आम्ही सुरुवात तसंच केलं आम्ही. बरं. या चारा आहे, कुटी मिशन आहे. बरं. आता चाऱ्यामध्ये काय आहे तुमच्याकडे दाखवा? आमच्याकडे चाऱ्यामध्ये कडबा मिसळता तळक्याचा, हे गजरा, दोन्ही मिक्स करून कुटीमध्ये काढता आम्ही. बरं. हे गजरा म्हणजे नेपियर? नेपियर आणि कडबा जे आहे कुटी करून देता? कुटी करून टाकता आम्ही. बरं. हे चाऱ्यासाठी केलेलं आहे का तयार? सेपरेट चाऱ्यासाठी केलं याच्या. बरं. हे किती लागते दादा तुम्हाला आता? एक गाडीवर चारा लागते गजरा, आणि कडब्याच्या लागतात 15 पेंड्या लागतात. बरं. दररोजच्या? बरं. आता हे याच्यासाठी क्षेत्र किती गुंतलेलं आहे तुमचं? क्षेत्राच्यामध्ये बघा, एवढ्या माशामध्ये आमचं 1 एकर गुंतलेलं आहे चाऱ्याचं. 1 एकर गजरा आहे फक्त. आणि हे बुलेट तुमचीच आहे का? हो, बुलेट बी आपलीच आहे. म्हणजे बुलेटवर दूध सप्लाय करता का तुम्ही? नाही नाही, दुसरी आहे ती गाडी, ही गाडी घेतली रे. म्हणजे दूध व्यवसायिक देखील समजा दुधाचा व्यवसाय करता, पण तुमच्याकडे बुलेट वगैरे म्हणजे चांगलं उत्पन्न या दुधाच्या व्यवसायावर घेतलेलं? व्यवसाय दुधाच्या व्यवसायावरच केले पुरे. म्हणजे हे बुलेट सुद्धा तुम्ही दुधाच्या व्यवसायावर घेतलं? हो, घेतलं. बुलेट सुद्धा दुधाच्या व्यवसायावर घेतली. बरं. तर व्यवसायामध्ये खरंच म्हणजे याच्यातून आपल्याला काय सांगता येते बाबा उत्पन्न आहे चांगलं? उत्पन्न 100% उत्पन्न आहे. पण स्वतःची माणसं पाहिजे संग, म्हणजे स्वतः करणार माणूस पाहिजे. लोकांच्या विश्वासावर हे धंदा सोडा जमत नाही. लोकांच्या विश्वासावर काय होते दादा नेमकं लोकांवर केलं? लोकांचा धंदा कसं, लोकांचा माणूस कवा करते कवा करत नाही 100%. आपण स्वतः माझा स्वतःची काळजी करून स्वतः करू शकते असं आहे. लोकांवर द्या मालक जाऊ दे म्हणजे, मालक नाही बघायगे म्हणते, करायगे म्हणते. हे कसं टाइमच केलं तर सक्सेस होते धंदा.
टाइम टू टाइम म्हणजे हम्म. किती वेळ, सकाळी किती वेळ देता, संध्याकाळी? सकाळी 3 घंटे देतो आणि संध्याकाळी 3 घंटे देतो आमचे. हम्म. आणि दुपारी आता चारा टाकली समाधान आहे बघा. आरामात सकाळचं माणसं आमच्या इथं. बरं. हम्म. आता दुपारी काय काम नाही तुम्हाला? आणि दुपारी काय करणार, चारा टाकले की समाधान. 4ला उठायचं, पाणी पाजायचं, हम्म. दूध काढायचे. हम्म. सरासरी ते एक भाऊ सकाळी ती चारा आणते एवढा पुरा, आणि नांदेडला लॅबला अभ्यास करायचा ते. आणि आपण नांदेडून दूध येऊन टाकून येऊन हे समजा आम्ही कारभार सांभाळतो बाकीचा. बरं. पण दादा याच्यामध्ये खूप मेहनत आहे, खूप कष्ट लागते असं लोक म्हणतात. म्हणतात बा आता आम्ही तर स्वतः दोघं भाऊच करतात त्याच्यात. तर तुम्हाला शारीरिक कष्ट कुठंतरी म्हणजे जास्त त्रास वगैरे त्रास होते? फक्त म्हणलं चाराच थोडा. तरी बैलगाडीवर वगैरे? बैलगाडीवर बैलगाडी जात असलं तर काही टेन्शन नाही, मग चाऱ्याचं व्यवस्थित राहते. मग शारीरिक तर काही नाहीच ना, ताणच भेटणार मग बैलगाडी जात असल्यानं, वाहन कोण ट्रॅक्टर जात असल्यानं. बरं. फक्त पावसाळ्यात 2-4 महिने तेच काय पाण्यामध्ये थोडा त्रास झाला. तरी दादा एकंदरीत 10 म्हशी सांभाळायचं असलं तर आपल्याला किती लागते, म्हणजे चारा किती एकर असायला पाहिजे? 1 एकर गजरा झाला, चारा झाला तरी खूप 1 एकर. तुम्ही याच्यामध्ये मका वगैरे काय देता का? मका वगैरे लागवड करता का? नाही मग का काय केलं नाही. पण याच्यानं जनावर गाभण राहत नाही म्हणतात. आता राहतो आम्ही तर आम्ही स्वतः केले. आम्ही 3 वर्षापासून धंदा चालू आहे. समजा सक्सेस आहे. काय प्रॉब्लेम? काहीच परवा नाही त्यात. बरं. ते आता निव्वळ खूप अफवा आहे समजा. आता हे अफवा आहे आता लोकांचा, काही म्हणतात काही जण आता. 3 वर्ष कंटिन्यू हेच चारा आहे म्हशीला आमचा. काहीच मका माहित नाही, कोणता बाटूक माहित नाही, काहीच नाही आमच्या म्हशीला. गोळी टाकतात सोयाबीनचे, भुसका, सकाळी 1 टाइम, आता 1 चारा आणि संध्याकाळी वरचा. 3 टाइम भेटते. तर तरी देखील तुमचा दूध व्यवसाय यशस्वी आहे समजा. यशस्वी. तर खरंच म्हणजे बुवा आता तुम्हाला नोकरी मिळाली नाही किंवा नोकरीसाठी तुम्ही अप्लाय केलं नाही, तर त्याच्यापेक्षा इथं तुम्ही चांगलं उत्पन्न होतं. हो हो हो. आणि खुराकामध्ये काय दादा आहे तुमच्याकडे? खुराकामध्ये आपली खाली आहे जास्त वापर. म्हणजे सरकी पेंड आहे का? हा सरकी पेंड. एका म्हशीला किती देता? आता 4-5 किलो देतो आम्ही. आता हे शेड तुम्ही साध्या पद्धतीने करून इथं तयार केलं. शेड तयार करायला किती खर्च आला तुम्हाला? हे सगळं साधारण केलं तर 1 लाख रुपये बस झालं आपलं पुरं खर्च. बरं. सगळं मॅट वगैरे खालचं. बरं. तरी दादा इथं तुम्ही गव्हाण वगैरे बांधले नाही अजून? नाही गव्हाण नाही, सगळी असंच आहे. सध्या बांधले असं मागून खाली मारामध्ये एक शेड मोठा. बरं. हे हरियाणाची म्हैस आहे का? हा दुसऱ्या वगैरे आता पुरे. बरं. 2 इथं झाले आता. हे दुसऱ्या इथंच आहे का? हा दुसऱ्या इथं शेतात समजा. बरं. आता हे दुसऱ्या इथं किती दूध देते दादा? आता 5 लिटर चालू आहे. 3 थानाचं एकच आहे. म्हणजे 7 लिटर दूध द्यायला ना सध्या देते. 7 लिटर का? हा पुरे. बरं. हे दुसऱ्या नाही का? हा दुसऱ्या हाता वगैरे. बरं. हे काय किमतीला पडली तुम्हाला? हे आम्हाला पलीवादीत आता 1,20,000 पली तिथं. कुठं हरियाणाला? आपल्या घोडेगाव बाजारात घेतले व्यापाऱ्याकडून. हरियाणा घोडेगाव मध्ये तुम्ही घेतले का? हरियाणाचा व्यापारी होते, घोडेगाव घेतले आम्ही तिथं. बरं. काय किमतीला पडली म्हणलं तुम्हाला? हे 1.25 लाख आपल्या समजायचे आपल्याला. दोन्ही 1.25 लाख. हे 2.5 लाखाला 2 पडले. हो. बरं. दुसऱ्या हातात हे दोन्ही बी. बरं. 6-7 हात वगैरे हात. बरं. तर तुम्हाला दादा याच्यामध्ये आपल्या हरियाणा मध्ये आणि आपल्या म्हशी मध्ये काय फरक वाटते का तुम्हाला? हो वाटते फरक आपल्यामध्ये. काय फरक आहे? दुधामध्ये फरक तिकडच्या म्हशी जास्त देतात, आपल्या इकडचे कमी देतात दूध आपल्या रांच्या म्हशी. मग तुम्ही आता नंतर आणताना हेच हरियाणाकडूनच आणायचं? हा हरियाणाचं ठरलं आम्ही आणायचं. आता तिकडल्याच म्हशी आणणार? तिकडच्या म्हशी घ्यायच्या आपण. आधी ते पहिला रोड आपण आधीच आणलेला होता तिकडचा. तेव्हा आपला अनुभव नव्हता पहिल्या कोण्या गोष्टीचा. जसं मधांचा धंदा घेतला अनुभव पडला आपल्याला. बरं. आता तुम्ही हरियाणाच्या आणणार आहात. यांना क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडे रेडा वगैरे आहे की नाही? रेडा नाही, आमच्या बाजूकडे आहे घरी. चुलताच आहे, त्याच्याकडे आहे रेडा आहे. त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या. करून घेता. तर दादा ते म्हशी थोडं गाभण राहत नाहीत असं म्हणतात लोक, तर तसं काही समस्या नाही? समस्या त्याचा काहीच नाही भाई. 100% समस्या, 100% गाभण राहतात म्हशी. आपल्या तर एक बी फेल गेली नाही म्हैस. बरं. आतापर्यंत. बरं. समजा ओके कारभार आहे. बरं. आतापर्यंत म्हणजे तसं काय झालं नाही? काही झालं नाही आतापर्यंत. आपल्या तर भान म्हणून राहिले नाही. समजा गाभण म्हशी राहतात 100% गाभण. बरं. आपल्या याच्याकडून राहते का कमी जास्त हे झालं? तेच काय कारण आहे गाभण न राहण्याचं? कारण काहीच नाही, ज्याची सोय केली, टाइम चारा पाणी केला, समजा बघत राहिलं, व्यवस्थित राहते समजा. बरं. त्यामध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर वगैरे काय वापरता? नाही काही नाही, मिनरल मिक्सचर काही वापरत नाही. मेडिसिन कोणतंच वापरलं नाही आतापर्यंत. आता या म्हशीला ताप आली काय आली तर कसं नियोजन करता? डॉक्टर दवाखाना आपल्या इथे आहे, डॉक्टरला बोलतो आम्ही. तुम्ही घरच्या घरी वगैरे काय करता का? नाही घरच्या घरचे काय केलं नाही सध्या. डॉक्टर येतात जवळ, फोन केले डॉक्टर येतात एका वारीत. तर आता सुरुवात किती म्हशीपासून केली तुम्ही? म्हणजे 2 म्हशी सुरुवात केली. 2 म्हशी असं करत
आता एवढे 3 वर्षामध्ये एवढे केले. एवढं आलंय समजा हम्म. 2 म्हशीपासून. बरं हरियाणातून वगैरे आणले ना का तुम्ही? नाही हरियाणाचा माल होई आपण आणलेला. हम्म. पण आपण घोडेगाव मध्ये घेतला तिकडून त्या व्यापाऱ्यात. हरियाणाचा व्यापाऱ्याचा माल घोडेगाव मध्ये घेतला आपण. बरं काय किमतीला भेटला? तिथे आपला 1,25,000 30,000 हम्म. 40,000 रुपये. व्यापारी वगैरे तिथं किंवा दलाली फसवितात असं वाटते काय लोकांना? नाही तिथे घोडेगाव. काही झालं नाही. आता आपण गेल्या कधी फसवणूक झालं नाही. हम्म. सरासरी तरी. बरं हम्म. तर म्हैस जास्त दूध देणारी कशी ओळखायची दादा की बाबा जास्त दूध देते? जास्त तिचा चमडा बघायचा, हम्म. शेपटी बघायची, शेपूट बारीक बघायचं, मानामध्ये बारीक राहावं म्हैस. हम्म. हा. अशा क्वालिटीची म्हैस राहावं. आता हे मानात बारीक अशी हम्म. अशा याच्यामध्ये राहावं. चमडा असा चांगला असं बघा चमडाचा. पतला चमडा असायला पाहिजे. शेपूट लांब पाहिजे. हम्म. अशामध्ये. हे किती देते दूध म्हैस 8 लिटर दूध देते 8 लिटर. एका टाइमला? हा एका टाइमला 8 लिटर. तर आता या ठिकाणी तुम्ही फॅन वगैरे चालू केले, हो फॅन चालू कशामुळे केले? हे मच्छर चावणे म्हणून काही चावणे म्हणून माशी म्हशीला चावणे समाधान म्हशी बसावं. म्हशी यातले समाधान जेवढं समाधान म्हशी बसतात तेवढं दूध जास्त देतात. म्हशी फिरल्या म्हशी दूध देणार जास्त आहे. हम्म. असं आहे क्वालिटी म्हशीची. बरं तर आता हे उन्हाळ्यामध्ये गरमीपासून हे होण्यासाठी सुद्धा लावलेलं आहे का? हा हे बी लावलंय. हे शावर आहे. शावर बसतात उन्हाळ्यात आम्ही पाण्यासाठी. हा हे शावर आहे का? हा हे शावर आहे. इकडे शावर बसतात पाण्यासाठी. बरं फॅन काढता उन्हाळ्यामध्ये गरमी शावर लावता आम्ही डायरेक्ट. बरं बरं आता हे मॅट सुद्धा तुम्ही टाकलेले आहे याच्यात? हो मॅट बी आहे आपल्याशी. आणि पूर्ण गोट्यामध्ये म्हणजे स्वच्छता दिसू लागली. हा स्वच्छ आता याच्यामध्ये पूर्ण स्वच्छ पाहिजे तरच हे होते का? स्वच्छताचे काय फायदे होतात नेमकं? स्वच्छता म्हणजे समजा यायला आपल्या म्हशीला काय होत नाही, दगडी होत नाही, या मॅटनं दगडी होईना, काहीच होईना, म्हशा थानाला काय होत नाही, समजा हे राहते. बरं आता याच्यामधून हरियाणा वगैरे मधून आणलेल्या काही मशीन आहे समजा आपल्या इकडल्या, पण आपल्या इकडल्या जरी अशा साधारण म्हशी आणल्या तरी दूध देतात तेवढं? हो तिथं आपल्याकडे देतात. आता आपल्या इकडच्या म्हशी घेतल्या, नांदेडला म्हशी घेतल्या. पुरा मधला टॉप नांदेडचा आहे, बाहेरला फक्त हरियाणाचा माल आहे व्यापाऱ्यासाठी. आता इथं आणि तुम्ही म्हणजे घरीच नियोजन केलेलं आहे? घरचं आहे आपल्या घरी. तिकडं आता इकडं कशाचं नियोजन आहे? इकडं काय केलं? आता हे चाऱ्यामुळे सोय आहे आपली. वगार आता वरी मावनासाठी आता खाली इकडे आता इकडे करावं म्हणल्या खाली. इकडे वगैरे बांधल्या? वगार बांधतात. बरं हे सगळे आता म्हणजे प्युअर ब्रेडचे राहतं का? हो प्युअर ब्रेडचे. मुराचेच राहतं नाही? हो मुराचेच प्युअर. तर याच्यामध्ये शेणखत किती निघते आता? 25 टन निघतात आमच्या 25 20च्या वरून जास्त निघतात. बरं आता हे प्युअर शेणखत आहे समजा? प्युअर शेणखत आहे, कचरा नाही काहीच नाही. जे आहे ते गुळ आपल्या म्हणजे पालापाचोळा आहे. पालापाचोळा तिथं आता खाली घ्यावाच लागते टाकासाठी. हो की. तर वर्षाला 20 ते 25 ट्रॉली निघते वर्षाला? कुठं तुम्ही स्वतः शेतात टाकता का विक्री करता? शेतात विक्री करता आम्ही आगरीला. बरं तर विक्री केलं तर काय भाव ट्रॉली विक्री करतात? आम्ही जागा 3,000 रुपये ट्रॉली जाते आमच्या इथून. बरं भरून तेनच घेणार फक्त 3,000 रुपये गोरे घ्यायचे. तर तुम्हाला म्हणजे शेणखताचे जवळपास 60 ते 70,000 रुपये उत्पन्न होते? हा उत्पन्न होते 70,000 रुपये. बरं म्हणजे दूध व्यवसायात फक्त शेणच उरते म्हणतात, पण शेणच चांगलं होतं? शेणाचं चांगलं उत्पन्न आहे. बरं आता सगळ्या शेतीला तुमच्या टाकणं झालेलं आहे का? हो समजा टाकणं. बरं आता या वासरांची वगैरे कशी काळजी घेता तुम्ही? यांना जंतू निर्मूलन डिवर्मिंग जे असेल करता लसीकरण, गोळ्या वगैरे देता का? मेडिसिन करता येईल. बरं वर्षाचे होते का वर्षाचे होते वासरे. बरं वर्षापासून तुम्हाला त्यांची विक्री करता की तुम्ही याला पाळायचं नियोजन आहे? आता कधी पाळू शकता किंवा विक्री करू शकता असं आहे. बरं आता या दूध व्यवसायामध्ये घरच्या घरी काही तयार करायला पाहिजे काय? हो करावी लागते तयार. बाहेरच्या विकत आणण्यापेक्षा काय फायदा वाटतो तुम्हाला? घरचे ऐक ना घरचे तयार करावं. 1.25 लाख रुपये घालण्यापेक्षा हे तयार केलं 3 वर्षामध्ये तयार 2-2.5 वर्षांमध्ये तयार होते. आता हे पाण्याचं नियोजन आहे का इथं? हा हे पाण्याचं आहे जास्त नाही पाणी. म्हणजे दूध किती लिटर होते दररोजचं तुमचं? जसं आम्ही 70-80 लिटर दररोज दूध घेते. 80 लिटर काय भाव विक्री करता? 70 रुपये लिटर विक्री करता. फॅटला तेवढं लागते रेट? फॅट वर देता कसं? फॅट नांदेड बांधलेलंच आहे डायरेक्ट जागा. 70 रुपये लिटर का? हा जागा तिथं नांदेड डेअरीवर डायरेक्ट बांधलेलंच आहे. तुमचं 70 रुपये लिटर दूध बांधलेलं आहे का? हो डायरेक्ट बांधलेलंच आहे 70 रुपये. फॅट नाही काय नाही. वाटर तेवढं पाणी दाखवायचं नाही. 6च्या वरून फॅट येते आपल्या म्हशीला समजा. 6च्या वरून 10 फॅट पाहिजे. तर महिन्याकाठी उत्पन्न आणि खर्च किती होते? 50,000 रुपये खर्च होते. 70-80,000 रुपये उरतात आम्हाला. हिशोब वगैरे लावून बघले? हिशोब करेल हिशोब 80,000 रुपये कसे उरतात? 80,000 रुपये कसे उरतात? कुठं जर नोकरी केला तर असेल तर 50-60 हजाराची नोकरी, आपलं 10-20 हजाराची नोकरी तुम्हाला भेटत होती. हो कोण्या कंपनीत गेले 20,000-15,000च्या वर देत नव्हते आमच्या सारख्याला. असं आहे. तर त्याच्यापेक्षा इथे चांगलं उत्पन्न आहे. उत्पन्न आहे. बरं
तर आता नवयुवक कोणी करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल की बाबा नोकरीकडे लक्ष दिलं पाहिजे की इकडे कुठं बरं सांग धंद्यात घसावं दुधाच्या दुधा व्यवसाय हम्म. नंबर आहे नवयुवकांना. नोकरी जरी लागणार गेली तर इकडं खरंच आलं तर उत्पन्न आहे हा का? उत्पन्न आहे 100% उत्पन्न आहे. बरं. हम्म. तर पण लोकांमध्ये शंका आहे बाबा उत्पन्न होते होईना असं म्हणतात. तर हम्म. खरंच प्रॅक्टिकली आहे का उत्पन्न? उत्पन्न प्रॅक्टिकली आहे स्वतः आम्ही आता स्वतः 3 वर्षाचा करायला आम्ही आता हम्म. हम्म. तर तुमचं अजून वाढवायचं वगैरे नियोजन आहे? हा नियोजन आहे आता खाली आता हे मोकळी जागा आहे हम्म. खाली शेड मारून आणि दुसरे आणायचे आहे. हम्म. हम्म. म्हणजे इकडल्या साईडला आता तुम्ही अजून वाढणार? हा वाढणार आहे ते. बरं.